बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण. सोलापुरात जयकुमार गोरेंवरी घणाघाती टीका. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत कधी युती करेल किंवा कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन शिवसेनेला एकत्र आणण्याचं काम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केले. कारण येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरोधात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. या निर्णयाने राज्यभरातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रश्नी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी भूमिका स्पष्ट केली. बार्शीचा निर्णय हा पक्षाचा निर्णय नसून येथील आमदारांनी त्यांच्या सतसत विवेकाला स्मरून घेतलेला आहे, असं अंधारे यांनी म्हटलंय. शिवसेना युबीटी पक्षाची भूमिका ही आहे की बार्शीचा निर्णय हा तिथल्या आमदारांनी त्यांच्या विवेकाला अनुसरून घेतला आहे. हा पक्ष संघटनेचा निर्णय नाही. पक्ष प्रमुखांनी मला सांगितलं आहे की ते स्वतः आमदारांशी बोलणार आहेत. आम्ही एकटे लढतोय, जो भाजपला हरवण्यासाठी लढतोय, त्यांच्यासोबत आम्ही लढतोय. बार्शीची युती आमची युती नाही. बार्शीला आमदार आहेत, तिथं जर माझी गरज वाटली तर पक्षप्रमुखांना बोलून मी ठरवेन, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी बार्शीतील दोन शिवसेना एकत्र येण्याबाबत ही भूमिका मांडली आहे. तसेच भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. तुम्ही तो प्रश्न विचारावा म्हणूनच मी माझ्या चर्चेत घेतला नाही. कालपासून त्याच्यावर फार चर्चा चालू होती आणि मला सोलापूर माहित नव्हतं. सो मला असं वाटलं की मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं पाहिजे, माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही घडतंय तर त्यावर आपलं स्टँड काय आहे, आपली भूमिका काय आहे. आणि यावर माझ्या पक्षाची भूमिका मी स्पष्ट केली पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही. हे फार स्पष्टपणे, अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून त्यांना जी काही स्थानिकची गणितं वाटली त्या गणितांना अनुसरून घेतलेला आहे. यावर काय पुढे, कारण तुमचा पुढचा प्रश्न काय येणार तेही मला माहितीये, तर यावर पुढची काय स्टेप असेल काय नाही, तर मला वाटतंय त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांशी काल बोलले आणि पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की मी त्यांना स्वतंत्रपणे बोलणार आहे आणि ते त्यांच्याशी बोलतील. कदाचित उशिरा रात्री जर त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही अजून, ठीक आहे. परंतु जेवढी माझी माहिती आहे आणि जेवढी मला ज्ञात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार आम्ही एकटे लढतोय. आम्ही आमच्या सोबत जो भाजपला ताकदीने विरोध करण्यासाठी लढत आहे, होय, आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आहोत. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या अगदी सुरुवातीला सन्मान्य पक्षप्रमुखांनी षण्मुखानंद हॉल येथून जे स्पष्टपणे सांगितलंय की जीव गेला तरी 72 पण मी अशा दोघांचा गुलाम होणार नाही, ते वाक्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या वाक्याला प्रमाण मानून आम्ही महाराष्ट्रात आणि इथं या जिल्ह्यात सुद्धा काम करणार आहोत. जसं मी म्हटलं की नगर परिषदेला काय झालं, महापालिकेला काय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बार्शी.